हाय यूट्यूब। हे बघा, मी त्या दिवशी तुम्हाला सारण दाखवलेलं ना, त्याच्या मी करंजा केल्यात। मध्ये एकदा केलेल्या, पण जरा गडबडीत होते म्हणून तुम्हाला मी दाखवलं नाही। आणि आत्ता केलेत आहे, थोडंसं उरलेलं सारण आहे त्याच्या मी केलेत, ते तुम्हाला दाखवते। हे बघा, त्या केलेत आहे। आणि हा आपलं जे आपण मळतो ना, ते पीठ मळलेलं होतं, थोडंसंच राहिलं आहे। आणि हे सारण, हे बघा, हे एवढं सारण उरलं आहे माझं अजून। मध्ये मी एक 25-30 केलेला, थोड्या गडबडीमध्ये होत्या म्हणून मी तुम्हाला शेअर नाही केला व्हिडिओ। आणि आता थोडंसं आहे ते मी आता करते, त्या म्हटलं तुम्हाला थोडं दाखवते मी केलेत त्या। हे बघा, हे मी अर्धा किलोला थोडं पाव किलोचं प्रमाण होतं, पाव किलो मैदा घेतलेला। आणि त्याला 1-2 चमचे मी रवा घातलेला, आणि 1-3 चमचे मी हे घातलंय, मोहन घातलंय, तुपाचं मोहन। हे बघा, हे बघा, ह्याच्यात तुपाचं मोहन गरम कडवून घातलेलं 3 चमचे। पाव किलो मैद्याला 3 चमचे बारीक रवा किंवा जाड रवा, 1 चिमूटभर मीठ घाला, आणि 1-3 चमचे तूप कडवून घाला। त्याच्यानंतर सगळं एकत्र करा, हाताला चटका बसेल असं करू नका, उलतानाने एकत्र करा पीठ। आणि त्याच्यानंतर असं चोळा, एकजीव करा पीठ, आणि नंतर हलकंसं पाणी टाकून एकदम मऊ मळून घ्या। हे बघा, हे पीठ बघा किती मऊ आहे। हे बघा, हे बघा, हे बघा, गोळी बघा, ह्या हिशोबामध्ये पीठ मळा आणि झाकून ठेवा पीठ, कारण की वरचा लेअर आहे ना लगेच कडक होतो। आता मी तुम्हाला हे दाखवायचं म्हणून मी ओपन केलं। हे मी त्या पेपरनी परत झाकून ठेवणार आहे। त्या बाकीच्या 10-1 राहिल्यात, त्या झाल्या आणि भाजून झाल्या की मी ते पण तुम्हाला शेअर करेन। पाव किलोला 3 चमचे रवा घ्या। पाव किलो जर तुम्ही मैदा घेतला तर 3 चमचे रवा घ्या, 1 चिमूटभर मीठ घ्या पण, कारण की मग आळणी लागतं। आणि 3 चमचे मोहन घ्या, पाव किलोचा मेजरमेंट, 3 चमचे रवा, 3 चमचे मोहन। तूप गरम करा आणि त्या मिश्रणावरती ओता, आणि चांगलं थोडं पाणी घालून, एकदम भस्कन पाणी ओतू नका, थोडं पाणी बघत घाला, आणि एकदम चांगलं मऊ हे करा। आणि 15-20 मिनटं ठेवा कपड्याने झाकून। आणि त्याच्यानंतर पातळ पारी लाटा, जाड पारी लाटू नका। जाड केलं तर करंजी बरोबर होत नाही, नरम पडतात तळल्यानंतर, आणि खुसखुशीत क्रंच जातो। मग जाड असेल तर जाड पारी लाटू नका। ते साटा लावून केलं ना जाड तर ते चालतं, पण आपण आता हे नॉर्मल केलं आहे बघा। हे बघा किती नाजूक आहेत बघा ह्या करंजा। हे बघा, हे एकदम पातळ पारी लाटलेली आहे। पातळ पारी लाटायची, छोटी गोळी घ्यायची। हे बघा, एवढी लहान गोळी घ्या। हे बघा, हे बघा, लहान गोळी घ्या। गोळी मोठी असेल तर तुम्ही लांब करा, पोळी लांब करा, पाती लांब